चालायला लागला भाई. आता माझ्या पैसे कशाला येतं. अरे हा ही भिंगरी दिसली, त्याला वाटतं कव्हर दिसला मोबाईलचा, तर लगेच जाते. चला पटपट कॉन्टॅक्ट नंबर दिला, लवकर लवकर कॉन्टॅक्ट करा कोणाला पाहिजे असेल तर. मस्त तोडून भेटेल तुम्हाला. बघा किती भारी तोडले, एकदम बारीक बारीक तुकडे केलेत मामाने. हे गाईज, गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आता आपली मॉर्निंग झालेली आहे. सो दुकानावरती आलो, दुकान वगैरे लावून झालेलं. बरेच दिवसानंतर आपला ब्लॉग येते. 3-4 दिवस झाले ब्लॉग बनवलाच नाही. सो आज दुकानावर आले फायनली. किती आज 12-13 दिवस झाले असतील मी दुकानावर नव्हतो. सो तुम्हाला तर माहिती आहे, आपण गेलो शिर्डीला, त्यानंतर घरी आलो. 3-4 दिवस झाला माझं मनच नव्हतं करत दुकानावर यायचं. कसं आहे, वेगळंच वाटायचं. का माहिती का, 4-5 दिवस आपण म्हणजे 7 दिवस जे आपण पालखीत मजा केली, मला तेच दिवस आता मला आठवत होते. सो म्हणून मी काय दुकानावर वगैरे आलो नाही. सो आज आलोय. तर पहिले मला वाटलं आई भडकेल वगैरे, पण आई भडकली नाही. आई चांगलीच बोलली प्रेमाने. आईने मला कॉल वगैरे केला, मी काय फोन वगैरे उचलला नाही. का नाही उचलला माहिती का, मी आईने कधी जरी फोन केला ना, आईला मी कुठल्याच गोष्टीला नाही करत, म्हणून मी काय फोन न उचलला. बरं आई मी येणार नाही म्हणजे असं तसं मला चांगलं नाही वाटत. या 3 व्यक्ती आहेत, एक दादा, मामा आणि आई. या तिघांचे फोन आले ना, लय बेकार हाल होते माझे. सो चला आता चाललोय आपण आपल्या बाईच्या इथे. आपल्या बाबूचा बर्थडे पुढच्याच आठवड्यात आहे, मंगळवारी. सो पहिले टोप वगैरे आणू, सर्व तयारी वगैरे करून घेऊ. तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये लास्ट पर्यंत कंटिन्यू राहा. किती मजा येते किती नाही लास्ट पर्यंत बघा. सो चला टेम्पो घेतलाय ना, पहिले बापांचा आशीर्वाद घेऊ. चला भेटू पुढे. चला तर गाईच पोहोचलो बाईच्या इथं. सो जाऊया बाईच्या घरी. टोप वगैरे आणू, नीलम जायचे आपल्या. ओरी बसले मस्त ताणून. हे बघा ओरी, किती दिवस झालं भेटलो नाही ओरीला. चला बाईच्या इथून टोपा घेऊन लगेच निघू. अरे माझी बहीण. हा मामा. ओरी का धोका दिला असल्यावर असं सॅड असतात ना, खरं सांग. थँक्यू तुम्ही दिल्याबद्दल. तर गाईस टोपा वगैरे घेतले, आता निघू घरी जायला. या टोपा घरी ठेव, बोलर सुकवली ती घेऊन येऊ सुकवायला नाक्यावरती. आज कडे ऊन पडले तर सुकून घेऊ बोलर. सो चला निघूया जायला मस्त. वरती पोहोचलेलो, नाश्ता करायला घेत होतो. तेवढ्यात आठवलं की आपला भंडार आहे भावांचा. तो जोपर्यंत भंडार होत ना तोपर्यंत आपण मच्छी मटण नाही खाऊ शकतो. सो चला वडापाव वगैरे आणून नका. विसरलो भाई, डायरेक्ट बसलो नाश्त्याला. बोला जसं आलो तसं डायरेक्ट इथं बसलो. इथं बघा घेऊ मी डब्बा जस्ट खोललेलं आणि तेवढ्यात आठवला आज आपला भंडार आहे बरं. सो चला वडापाव नाही तर काहीतरी आणून खाऊया. चला याची मजा बघा बघ काहीच. ए उभा राहिला चालायला लागला भाई. आता माझ्या पैसे कशाला येतं. अरे हा ही भिंगरी दिसली, त्याला वाटतं कव्हर दिसला मोबाईलचा कव्हर दिसला. दिसली का तुला मोबाईलचा कव्हर दिसला. ये फिरव फिरव तिकडेच लक्ष बघा काही दादा. चलिये हसला. ए नाच. आता काही दिवसांनी वर्षाचा होईल, 1 वर्षाचा. लय पटलं वाटतं. हम पडशील तोंडावं. मागं जा. आता ऐकणार नाही वाटतं भिंगरी घेतल्याशिवाय. या काहीच मस्त नाश्ता करायला. मस्त वडापाव आणलेत, भाजी आणलेत, कांदा भाजी बटाटा भाजी. मला बटाटा भाजीला आवडतात. चला
तो नाश्ता ठेवले तिकडे ना, आपण भजी खातो, वडापाव भजी. चला दुकानावरती आलतो. दादा गेलाय घरी, गेला जरा काम आहे. तर मी बाबूला आणलंय दादाच्या दुकानावरती. ते बघा कसा खेळतो कवर. तेव्हा पण तो कवरकडेच बघत होता, माझ्याकडे बघत नव्हता. तो बघा कसा फिरवतो. ए बाबू, आता त्याचं लक्ष नाही, लक्ष नाही. अभी वो ध्यान नहीं देगा, वो घुमा रहा है. बिलकुल लक्ष नाही दादा, बघितलं काहीच. चला भेटू नंतर. तर काहीच दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. आता जाऊ मस्त घरी, फ्रेश वगैरे हो, आराम करू न भेटू. लगेच 4 वाजता आपल्याला काम पण करायचं आहे, तो पण करून घेऊया. आईने सांगितलं की फ्रीज वगैरे धुवायचे आहेत, ते धुवून घेऊया. एकच फ्रीज आहे, बाकीचा रविवार एकदाच धुवायचं आहे. चला भेटूया. पहिले बॉलर नेऊ घरी. बघा बॉलर जर कोणाला लागत असेल तर शुक्रवारी भेटेल तुम्हाला ही बॉलर. मस्त तोडून बिजून दिले मस्त. फक्त येऊन वजन करून घेऊन जावा. खायला एक नंबर लागेल. तुम्ही दादाच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल कशी वालवले कशी नाही. मग ताजी कापताना बी दाखवली दादाने, तो भारी काम केलं. चला निघूया जायला. भेटूया 4 वाजता. कसं भारी ठेव. चला तर गाईज ही बघा सुकी बॉलर मस्त सुकवायला टाकले. आता उद्या परवा तेरवा 3 दिवस वालल. म्हणजे तुम्हाला शुक्रवारी भेटेल. म्हणजे आज मंगळवार, उद्या बुधवार न गुरुवार 3 दिवस मस्त तिला ऊन द्यायचं आहे. न शुक्रवारी तुम्हाला भेटेल. जर कोणाला पाहिजे असेल तर मी दादाचा नंबर दिला आहे खालती, तर लगेच दादाला कॉन्टॅक्ट करून ठेवा पहिलेच. कारण की जसं आम्ही व्हिडिओ टाकतो ना तशी बॉलर लगेच जाते. असं चाललं पटपट कॉन्टॅक्ट नंबर दिला, लवकर लवकर कॉन्टॅक्ट करा कोणाला पाहिजे असेल तर. मस्त तोडून भेटेल तुम्हाला. बघा किती भारी तोडले, एकदम बारीक बारीक तुकडे केलेत मामाने. जे कोणाला पाहिजे असेल ना सो लवकर लवकर कॉन्टॅक्ट करा. अजून 3 ऊन द्यायचे तिला. तसे तर झाले बघा, कडकच झाले. हे बघा तरी पण एक अजून 3 ऊन दिलं की अजून जास्त होईल. चला टाकले आता इथं मस्त सुकवायला. चला आपण निघू, भेटू 4 वाजता. तर काहीच दुपारचे 4 वाजलेत. तर जाऊया मस्त दुकानावरती. बघा दादा गेलाय आत्ताच, सो आपण पण निघूया. चालू केली. चला काहीच दुकानावरती. मी हे साईडला फ्रीज धुवायला घेतलाय. तो आपल्याला सकाळी धुवायचा होता, तो धुवून घेऊ. दादाने एका साईडला बर्फ कापायला पण घेतलाय. हे बघा दादा बर्फ वगैरे कापेल ना, आपण हे फ्रीज वगैरे पटापट धुवून घेऊ ना भेटू. लास्टपर्यंत आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. किती मजा येते किती ना ते बघायला विसरू नका. चला पहिले एक काम करून घेऊ. तर काही संध्याकाळचे वाजलेत 7:45 वाजलेत. आता दादा येईल, आताच दुकान वगैरे बंद करू. मग लगेच आपण निघूया भंडाऱ्याला जायला. भंडाऱ्याला पण जायचं आहे. सो आता फक्त त्याला सुकलं आणि त्याला ठेवायचं आहे. फक्त दादाची वाट बघतं, कारण की एकट्याला उचलणार नाही तो. सो पहिले दादा येईल तोपर्यंत थोडा बर्फ वगैरे कापून घेऊ. मग कात्या आणि भांडी करून ठेवू. म्हणजे कात्यापासून भांडी धुवून ठेवू, टेन्शन नको. सो चला भेटूया नंतर. ते मस्त फ्रेश कुणालकडे आलं आहे. आता मी आणि कुणाल चाललो इथून. सो इकडून भावेश बी येणार आहे. भावेश कामावून डायरेक्ट तिकडेच येईल चिसगावमध्ये. सो जायचं आपल्याला. भाऊजीची गाडी काही दिली नाही आज कुणालनी ना, कुणाल चालले असतं. हे गेलतो तू टेस्ट ड्राईव्हला. कुणालने गाडी आणलेली भाऊजीची. कुणालचं लायसन काढतो ना कुणाल, त्यामुळं टेस्ट ड्रायव्हिंग ना हे बघा. तर गेल तर सकाळी द्यायला झाला का सक्सेसफुल? हा मग कवा येईल लायसन? आता 20-25 दिवसांनी बोला. चला कुणालनी तर काढला लायसन, आता आपण बी काढून घेऊ असते असते, म्हणजे हळूहळू. काजू येणार आहे का?
त्यालाच तर बघतो. मंथन पण आहे आपल्यासोबत. So चला ला तर गाईच निघलो आता जायला. काजू पण येत नाही काय माहित का नाही. इतके वेळ बोलला येतो ना भाई मध्येच बोलतो मी नाही येतो तर जा. So चला निघतो आता जायला. सरग्याला बी फोन केला. सरग्याने पण काय फोन वगैरे उचलला नाही. तर आता आम्हीच जातोय निघतो जायला. इथून जायचं आता इथून जायचं बोलतो. इकडून होतं. मला वाटलं नेवालीच्या जायचं. चला काहीच जाऊया. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा लास्टपर्यंत बघा किती मजा येते ना किती नाही. आणि राख्या बी जरा पालखीला गेले. राख्या आणि गट्याने ते पण आले असते. तर चला निघूया जायला. चला काहीच अनिकेतला काजू तर नाही आला म्हणजे मंथन. मग अनिकेतला बोललो चल. अरे खुल्ला नाही का. चल खुल्ला चल असते की बघून. कुठं झालं पालखीला? पालखीला नाही रे भंडाऱ्याला चाललोय. म्हणजे का बोलतो त्याला पाया पडायला चाललं. चिल्ली कुठं आणली? चिल्ली आणाय आलो. कसली दिली? पनीर चिल्ली. चल बस झाला चल. तिथं गेलं खा मस्त. कोणला तुला बंद झालं. तुम्ही तर काय हा भाई मन झालं आता. आता राहू दे चल. मग त्याच ना. ह्यो काय मच्छी असेल मला वाटलं. काही नाही. दुपारी भेटलेलं ना. वाटलं काय दुपारी भेटलेलंच ना. मग भेटलेलो तुला का बोललो आपल्याला जायचं भंडाऱ्याला. नाही बोलला मला. सीएनजी पंपवर पहिले गाडीत सीएनजी वगैरे टाकून घेऊ. कुणाला बोलतो गाडीत पहिले सीएनजी टाकू. सीएनजी नाही गाडीत तर सीएनजी टाकू. हे बघा या साईडला सीएनजी. नाही अनिकेत काहीतरी करतोय. काय करतोय आणि चिल्ली खातोय ना. चिल्ली खातोय ना. ते गाईत अनिकेत आतमध्ये चिल्ली खातोय. कुणाला भरली काय हा. चला गाईच निघूया. सीएनजी भरले तर जाऊया पहिले. सो ब्लॉग मध्ये कंटिन्यू लास्ट पर्यंत किती मजा येते ना बघा. विसरू नका बघायला लास्ट पर्यंत. अनिकेतनी चिल्ली खाली तेच आम्हाला ना सॉरी आम्हाला ना होत हो नाही तर नाही. त्यात काय लाजायचं भाई. माणूस आहे त्याची इच्छा. चला काहीच पोहोचलो आता मंदिराच्या इथे. सो जाऊया आतमध्ये बघूया काय चाललंय काय नाही. हे बघा किती भारी वाटलं. ऑर्केस्ट्रा लावले का डीजे चालू. चला काहीच निघूया. काहीच आतमध्ये दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आपला भावेश पण आलेला आहे. बाबा काय आला बॅग ठेवतोय का. हा मी पण चप्पल काढतो गाडीतच. चप्पल गाडीतच काढू ना. मला काय चप्पल गाडीतच काढू. काय काढतोय चप्पल काय कुठं झालं आता? इथं आता जेवायचंच आहे ना आपल्याला. आता लगेच पाय बिया पडले आम्ही. मी नाही पडले बाया. चल पड चल. चला काहीच ऑर्केस्ट्रा आहे मस्त बघू.
लय भारी गाणी लागली सिरियसली. लय नाचायची इच्छा झाली पण आता जेवून घेऊ पाहिजे. लय भारी. आता घरी राहायला निघतोय. खूप मजा आली. ऑर्केस्ट्रा होता तर अजूनच जरा जास्तीच मजा आली. सिरियसली लय भारी वाटतं. 7 दिवस खूप मजा गेली. तर आता 1 वर्ष थांबायला लागेल पालखीसाठी. तर चला निघतो जायला. जाऊ आता घरी. भेटू तिथेच. बोल चल. ऑर्केस्ट्रा होता ना एवढी मजा आली ना भाई. लय मजा खरंच सिरियसली. तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. चला आता यांचं काय भांडण चालू आहे का दोघांचं. तुला कसं वाटलं? एकदम मस्त वाटला. हा लय दिवसानंतर आला. तुला कसं वाटलं? एकदम मस्त. तुला कसं वाटलं रे? रास मजा येते खरं सांग ना. खरंच. कसली मजा कसली आली तुला? ऑर्केस्ट्रा होता ना मस्त. नाचलं नाही पण तुला नाचायला बोलून येतं. नाचला का नाही? नाही नाचता नाही आपल्याला. बस ना विषय बसला. भंडारा रात्रीचे वाजले 11:15 वाजले. तर आता जातोय घरी. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर करा.